काही जण टीका करतील किंवा टिप्पणी करतील की मुख्यमंत्र्यांचा चेहरा पडलेला होता, त्यांचा आवाज असा भारदस्त किंवा नाकातला येत होता. तर साहजिकच आहे. त्याला कारण आजच सकाळी माझी जी कोविड टेस्ट केली ती कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे. त्याच्यामुळे हा काही इतर कशाचाही दुष्परिणाम नाही, तर तो कोविडचा जो काही एक दुष्परिणाम असतो तो आहे. असो, बऱ्याच महिन्यानंतर मी आपल्यासमोर आल्यानंतर नेमकं बोलणार काय आहे, बोलण्यासारख्या गोष्टी बऱ्याच आहेत. थोड्याफार मी आता बोलणारच आहे. हेही आपल्याला माहिती आहे की कोविडचा विषय निघाल्यानंतर कोविड काळामध्ये जी काही आपण लढाई कोविडबरोबर लढलो, प्रसंग बाका होता. मला तर प्रशासनाचा कसलाही अनुभव नव्हता आणि तशा त्या कठीण काळात म्हणजे कोणीही तोंड देऊ शकलेलं नव्हतं किंवा ज्यांच्या अनुभवाला हा कोविड आला नव्हता, अशा प्रशासन माहिती नसलेल्या माणसाच्या वाटेला ऐसा मुझे कभी अनुभव नहीं था और ना ही प्रशासनिक कैसी जानकारी थी. करायचं ते मी प्रामाणिकपणाने त्याही वेळेला केलं. तभी कोविड आ गया. कोविड पासून सावध कसं राहायचं, काय काय करायचं हे मी तुम्हाला का सांगतोय. कोविड को लेकर क्या क्या करना है, जे काही सर्वे होत होते त्या सर्वे उस दौरान देशातील सर्व कई सर्वे हो रहे थे. टॉप मुख्यमंत्र्यांमध्ये तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीमुळे आणि तुम्ही दिलेल्या सहकार्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना तो एक जो सर्वे हो रहा था उसमें पूरे देश के मुख्यमंत्रियों में महाराष्ट्र के मुख्यमंत्री जो है वो पहले नंबर पे थे और ये सिर्फ आप लोगों की वजह से हो पाया है. कोविड हा जरी असला तरी तो विषय आज का विषय मी आलेलो आहे काही वेगळे. कोविड आज का विषय नहीं है. मैं कुछ और विषय आपके पास लेके आया हूँ. प्रसार माध्यमातून आपल्यासमोर येत आहेत. मग ती शिवसेना आहे, ही शिवसेना कई सारे मुद्दे मीडिया के थ्रू आपके सामने आ रहे हैं. मग शिवसेना नेमकं कोण चालवतोय, शिवसेना ने हिंदुत्व छोड़ दिया है क्या, मुख्यमंत्री भेटत नव्हते, मुख्यमंत्री लोगों से मिल क्यों नहीं रहे हैं. हे गेल्या काही दिवसांपूर्वी सत्य होतं. याचं कारण जी माझी कई दिनों से ये सत्य है. तो अनुभव काय होता, मेरा जो ऑपरेशन हुआ था उसका, पण त्याच्यानंतरचे 2-3 महिने उसका अनुभव क्या था मैं एक आपके सामने बताता हूँ. की कोणालाही भेटणं शक्य नव्हतं. मेरी स्थिति कुछ महीने तक ऑपरेशन के बाद बहुत विचित्र थी. कोणाला भेटत नाही, हा मुद्दा बरोबर. पण त्याच्यानंतर और यही कारण था कि मुख्यमंत्री किसी से नहीं मिल रहे थे. काही कामं बरं असंही नाही की मी भेटत नव्हतो. हमने लोगों से मिलने की शुरुआत अब की है. मी माझी पहिली कॅबिनेट मीटिंग ही हॉस्पिटलमध्ये बाजूच्या खोलीतनं अशी ऑनलाईन केली होती आणि त्याच्यानंतर काम हे अव्यवहारपणे सुरू आहे. पहली कैबिनेट मीटिंग मैंने हॉस्पिटल में रह के ऑनलाइन की थी. तर शिवसेना आणि हिंदुत्व हे दोन घट्ट एकमेकांमध्ये गुंफलेले जोडलेले हे शब्द आहेत. शिवसेना कदापि शिवसेना और हिंदुत्व एक दूसरे के सिक्के पहलू हैं और हिंदुत्व के बिना शिवसेना नहीं रह सकती. दिलेला आहे की हिंदुत्व हा आमचा श्वास. शिवसेना के पक्ष प्रमुख है बाला साहेब ठाकरे ने जो हमें मंत्र दिया है, आदित्य एकनाथ शिंदे पिछले 15 दिनों से आमदार एकनाथ शिंदे और उनके साथ कई आमदार और खासदार हिंदुत्वासाठी काय काय केले, कोणी कोणी काय काय केले हेही बोलण्याची आता वेळ. पण हिंदुत्वाबद्दल, हिंदुत्व के लिए लोगों ने कौन किसने किसने क्या किया ये सभी को पता है. मग नेमकं झालं, मैं हिंदुत्व को लेकर बोलने वाला पहला मुख्यमंत्री हूँ. काही जण असं आरोप करतायत की किंवा असं फसवण्याचा प्रयत्न करतायत की आता काय बाळासाहेबांची शिवसेना राहिली. ठीक आहे ना, बाळासाहेबांची शिवसेना. कई लोग ये बयान दे रहे हैं कि अब बाला साहेब की शिवसेना नहीं रही. की शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारापासून दूर जात चालली. ऐसा मैंने ऐसा क्या किया है जो कि लोग कह रहे हैं कि शिवसेना बाला साहेब की नहीं रही. बरं, त्याच्यानंतर म्हणजे आपल्यातून बाळासाहेब 2012 बाला साहेब अलग थे और उन्हीं के विचारों को हम आगे लेके चल रहे हैं. आपण हिंदूच होतो, आताही हिंदूच आहोत, उद्याही हिंदूच राहणार आहोत. मुद्दा विचार तोच राहणार आहे. हम कल भी हिंदुत्व को लेकर लड़े थे, आज भी हिंदू हैं, हिंदुत्व हमारा है और कल भी हिंदुत्व हमारा रहेगा. एकट्याच्या ताकदीवरती प्रतिकूल परिस्थितीत 63 आमदार निवडून आणले आणि ते 63 आमदार आल्यानंतर त्यातले काही नंतर जे मंत्री, विपरीत परिस्थितियों में हमने 63 जो विधायक हैं वो जीत के हमारे आए थे. मग मी आता गेली 2.5 वर्ष मी स्वतः मुख्यमंत्री आहे और आज की परिस्थिती देखेंगे आताच्या मंत्रिमंडळात ते तो बिल्कुल अलग है. त्याच बाळासाहेबांच्या शिवसेनेतले सहकारी आहेत. म्हणजेच काय की पहिल्या प्रथम शिवसेना, बीजेपी में पहले जो कुछ लोग थे वो बाला साहेब की शिवसेना में बाद में आ गए थे.
बाळासाहेबांची राहिली नाही का, मग आम्हाला की बाळासाहेबांची शिवसेना पाहिजे. छोड़ने का मधल्या या काळामध्ये शिवसेना ने जे काही हिंदुत्व सगळं छोड़ दिया, मिळालं, इस तरह की ते बातें लगातार चल रही हैं. शिवसेनेने दिलं हे मी म्हणेन कृपा करून लक्षात ठेवा. मग आता मुद्दा काय आहे की सध्या राज्यामध्ये काय चाललेलं आहे मुद्दा क्या है? आपल्याला सर्वांना कल्पना आहे. राज्य में क्या चल रहा शिवसेनेचे है? काही आमदार गायब, अमुक गायब, तमुक गायब, गेले कुठे, पहिले सुरत. ये सबको पता है कि शिवसेना के कई सारे आमदार गायब हैं, कहाँ गए. आपल्याला फोन येत आहेत, आम्हाला कोई इकडे कह रहा है गोवा आम्हाला गए. परत यायचंय. आपल्यामध्ये इथे असलेल्या आमदारांना काही फोन येत आहेत. कई मला त्याच्यामध्ये जायचं विधायकों के फोन आ रहे हैं कि हमको हे जे जबरदस्ती माझं यहाँ पर लाया मनोगत गया आहे है. की मी अवघ्या 5 मिनिटात संपवणार आहे. आणि ते एवढ्यासाठी जो मेरी काल मनस्थिति परवा है जी आपली मैं आपको निवडणूक बता नहीं झाली सकता. विधान परिषदेची, त्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या कल परसों जो आदल्या विधान दिवशी परिषद का चुनाव हुआ, हॉटेलमध्ये सगळे आपले आमदार होते. मी तिकडे गेलो आणि म्हटलं काय परिस्थिती ही उस विधान परिषद के वोटिंग के बाद जो है हमारे सारे विधायक होटल में थे. शिवसैनिक मरवर मारतात, राबतात, निवडून देतात. जनता सुद्धा शिवसेनेच्या विचारावरती विश्वास ठेवून त्यांना निवडून जिसको हम देते. अपना मानते हैं आणि वो आपली शिवसैनिक माणसं लगातार त्यांना सुद्धा चुन आपल्याला के एकत्र आते ठेवावं हैं लागतं. का अरे हा कुठे गेला बघा, तो कुठे गेला बघा, मग मध्येच कोणतरी गायब और होतं. सभी को कुठे एकत्र गेला रखने होता? की हम नाही, कोशिश मी करते हैं. बाथरूमला गेलो होतो. म्हणजे बाथरूमला गेला तरी संशय. म्हणजे बाथरूमला मैंने कई म्हणजे असं विधायकों म्हणतात से की पूछा शंका कि ठीक एकनाथ आहे. शिंदे पण कहाँ है, तो उन्होंने कहा कि लघुशंकेला गेला बाथरूम तरी के लिए शंका. गए हैं. ही कुठली लोकशाही ही अशी लोकशाही काय मला लघुशंका आवडणारी आणि मतलब पटणारी कोई ना आणि कोई मला शंका बाळासाहेबांनी पैदा तब हो पटलं जाती नाही, है आपल्याला जब ये पटलं. मुझसे बात कही गई. मला एक मुद्दा काय सांगायचंय बाला साहेब ने मला भी यही बात कशाचाही कही है. अनुभव नसताना जे काय घडलं, मी इच्छेपेक्षा जिद्दीने करणारा माणूस आहे. इच्छा असो वा नसो, पण एकदा जबाबदारी अंगावर आली तर ती जबाबदारी मी पूर्ण जिद्दीने पार पाडण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याच जिद्दीने मी शिवसेना हमारे ऊपर कोई जवाबदारी आती है तो हम जिद्दी तरीके से उसे पूरा करने की कोशिश करते हैं. त्यावेळेला मी आपल्या समोर आलो होतो, आज सुद्धा समोर आलेलो आहे. कोणताही अनुभव नव्हता. पहले भी मैं आपके सामने आया था, अभी आपके सामने आया हूँ. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे गेले 25-30 वर्ष आपण त्यांच्या विरोधात, ते आपल्या विरोधामध्ये हे लढत आलेलो आहोत. कांग्रेस और राष्ट्रवादी के खिलाफ हम 20 से 25 वर्षों तक थे. सर्वांना माहिती आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी और उसके बाद जो हुआ, पवार साहेबांनी ती बैठक आमची तिन्ही पक्षाची झाली. कांग्रेस और राष्ट्रवादी को लेकर शरद पवार ने मला त्यांचं की उद्धव जरा एक मिनिट बोलायचं. म्हटलं काय बोलायचं, आता ठरलं सगळं. नाही ये बैठक हुई थी और उस बैठक में शरद पवार ने कहा था कि उद्धव ठाकरे मुझे तुमसे बात करनी है. म्हटलं का, तसं नाही म्हणजे आमच्याकडे पण सरकार हम बना रहे हैं लेकिन जवाबदारी उद्धव ठाकरे तुम्हारे कंधों पर होगी, ऐसा शरद पवार ने कहा था. हे कठीण आहे. म्हटलं पवार साहेब काय मस्करी करता का. मी आतापर्यंत महापालिकेत मैंने कहा कि पवार साहब आखिर आप कहना क्या चाहते हैं. त्यानंतर अभिनंदन करायला जातो. म्हणजे साधा महापालिकेत न गेलेला माणूस मुख्यमंत्री कसा होणार. नाही तुम्हाला हे करावं लागेल. ठीक आहे, जिद्द. ये सवाल खड़े हो रहे थे कि जो कभी मुख्यमंत्री कभी महानगर पालिका में नहीं गया वो महाराष्ट्र का मुख्यमंत्री कैसे हो सकता है. सोनियाजी सुद्धा मध्ये कधीतरी आपुलकीने फोन करत असतात. सोनिया गांधी ने भी हमारे ऊपर भरोसा जताया की कोणताही अनुभव नसलेला माणूस इकडे बसवणं, त्याच्या मागे नुसता स्वार्थ हा इस पर ध्यान दें कि जब एक ऐसा मनुष्य जिसको कोई अनुभव नहीं था, कसंही वळण घेऊ शकतो, पण त्या वळणाला सुद्धा अर्थ पाहिजे. उगाच काहीतरी रडकुंडीचा घाट जो म्हणतो ना, तिकडनं पोलादपूर पासून आपल्या ह्याला महाड पासून वरती महाबळेश्वरला जाताना रडकुंडीचा घाट, जो वळण 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 म्हणजे गाडी चालवता गाडीचा चालक हा रडकुंडीला येतो. तसं हे वळणदार राजकारण कोणाच्याच उपयोगाचं नाही. आजपर्यंत ह्या सगळ्यांनी मला खूप सहकार्य केलेलं आहे. प्रशासनानंतर कमाल. मैंने जो सीखा है वो बाला साहेब ठाकरे से ही सीखा है. सांभाळत काय योग्य काय अयोग्य हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज मी प्रशासन को संभालते संभालते मला दुःख मुझे ये पता चला कि मुझ में क्या योग्यता है और क्या अयोग्यता है. धक्का कशाचा बसलेला आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणाली आज बहुत बड़ा धक्का लगा है मुझे. नको, तो त्यांचा विचार आहे. दोन्ही पक्ष स्वतंत्र आहेत. ठीक आहे, सत्तेच्या तडजोडीसाठी आपण कांग्रेस और राष्ट्रवादी ने अगर ये माना कि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नहीं चाहिए साठी आपण एकत्र आलो होतो. पण आज सुद्धा सकाळी कमलनाथजींनी मला फोन केला होता. काल आज सुबह शरद पवारजीने फोन केला. कमलनाथ ने मुझे फोन किया था, तुमच्यासोबत शरद पवार ने फोन किया था पण त्यांनी और कहा कि हम सभी आपके साथ हैं. माझ्याच लोकांना और मेरे ऊपर भरोसा उन्होंने जताया है. तर काय करायचं हा मोलाचा प्रश्न आहे. माझीच लोक अगर मैं मुख्यमंत्री नहीं रहा तो मैं क्या करूंगा. हवी असतील पण आम्हाला तुम्ही नको. भाजपा बीजेपी के लोग बोल रहे हैं कि हेच म्हणायचंय की समजा माझ्या लोकांना, म्हणजे मी माझं म्हणतोय ते मला आता माझं आपलं मानतात की नाही मला माहिती नाही, कारण ते माझ्या समोर नाहीयेत.
तर तुम्ही इथे येऊन बोलायला काय हरकत होती? सुरतला जाऊन बोलण्यापेक्षा आणखीन कुठेतरी जाऊन बीजेपी इस पर आखिर बोलण्यापेक्षा क्यों बोल रही है? सरळ समोर यायचं आणि सांगायचं की उद्धवजी तुम्ही कारभार करायला नालायक आहात, हे कोविडच्या काळातले टॉप 5 वगैरे सोडून द्या, आम्हाला तुम्ही मुख्यमंत्रीपदी नको. बीजेपी लगातार चला, मुझे मी उठतो. नालायक कह आणि रही आज है. सुद्धा मी तुम्हाला सांगतो, जर त्याच्यापैकी एकाही आमदाराने समोर येऊन मला सांगितलं मुख्यमंत्री किंवा बनने जर के कोणी लायक statement नहीं बता दिलं रही है. की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरती नकोत, तर मी आत्ता मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे. आणि ह्याच्यावरती विश्वास नसेल तर आज आपली फेसबुक अगर राष्ट्रवादी और कांग्रेस ने कह दिया कि मुझे मुख्यमंत्री पद पर रहने का अधिकार नहीं है तो मला मैं कोणताही मोह तुरंत नाही इस्तीफा देने को की, तैयार हूं. ओढून ताणून खुर्चीला चिपकून मुझे बसणारा पद नाही. का कोई मोह नहीं है. शिवसेना प्रमुखांचा पुत्र आहे, कोणताही मोह मला खेचू शकत नाही, मैं अडवू शिवसेना शकत प्रमुख नाही, का पुत्र थांबवू हूं शकत नाही. पण हे माझ्या समोर येऊन बोला. और मैं रोक उगाच नहीं काहीतरी, सकता. शिवसेनेशी आम्ही गद्दारी जो करणार बोलना है नाही, मेरे सामने पण आके जी बोलो. शिवसेना आहे आमची शिवसेना, कशाला तुम्ही हे करताय? या सगळ्या करण्यावरनं नुकसान कोणाचं होतं आहे? एक जी गोष्ट आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत, कुऱ्हाडीचा दांडा होताच टाळ, तीच परिस्थिती आहे. ती काही जणांना ही म्हण माहिती आहे, पण त्या म्हणीमागची गोष्ट नाही माहिती. ती गोष्ट अशी आहे की एकदा एका जंगलामध्ये एक लाकूड तोड्या झाड तोडत होता, म्हणजे त्याच्या कुऱ्हाडीचे घावच घालत होता. सगळे पक्षी त्याच्यावरती राहणारे हे कासावीस झाले की आपला आसरा असलेलं हे झाड आता तुटणार, कोलमडून पडणार. पण त्याहीपेक्षा हे घाव घालत असताना या झाडाला वेदना उद्धव किती होत ठाकरे एक असतील. कहानी का जिक्र म्हणून ते कर रहे पक्षीच्या हैं. झाडाशी बोलायला लागले. आपल्याला निसर्गाची भाषा येत नाही, पण निसर्ग एकमेकाशी एकमेकाच्या भाषेत बोलत असेल, तर पक्षी त्याच्याशी बोलायला लागले झाडाला की दादा तुला खूप दुखत असेल ना रे, खूप वेदना होत असतील ना रे, की तुझ्यावरती हे कुऱ्हाडीचे घाव पडतायत. झाडाने काय उत्तर द्यावं की मला वेदना होत आहेत, दुःख होतंय, पण ते घाव पडतात म्हणून होत नाहीये. झाड़े को मैं क्या तर उत्तर दूं? हा लाकूड मुझे वेदना हो तोड्या, रही त्या है. कुऱ्हाडीने घाव घालतोय, त्या कुऱ्हाडीचं लाकूड हे माझ्या फांदीचं लाकूड आहे, त्याच्या मला वेदना जास्त होत आहेत, त्याच्या वेदना जास्त होत आहेत. हेच आज चाललेलं आहे, हेच आज चाललेलं आहे. कुऱ्हाडीचा दांडा हा आपला जे गोतास काळ म्हणजे आपली जी राजकारणातली जन्मदात्री आहे, शिवसेना आहे, तिच्यावरती तिचंच लाकूड वापरून कुल्हाड़ी की जो घाव कोणी चोट करू नका. होती है या उसी समोर तरह बसा. की चोट की मी तकलीफ देतो मुझे राजीनामा. हो रही चला, है. मी तुमच्या हातामध्ये आज मी माझ्या राजीनाम्याचं पत्र तयार करून ठेवतो आहे, जे मैं आज इस्तीफा देने को गायब तैयार आहे, हूं. त्याने गायब करून गायब केलेलं आहे. त्यांनी यावं जो आणि विधायक माझ्या गायब राजीनाम्याचं हैं. पत्र घेऊन राजभवन मध्ये जावं. मी का नाही जात? कारण मला और वो कोविड लोग है. वापस आए अभी और राज्यपाल मेरे इस्तीफे महोदय का म्हणाले पत्र लें. की उद्धव जी को खुद को आने दो, चलो मैं भी आने के लिए तैयार हूँ. मी यायला तयार आहे. म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो मैं भी की आने के लिए तैयार हूं. अनैतिकपणा नाही, हा कुठेही मैं फिर से एक बार कहता हूं. लाचारीचा प्रसंग नाही किंवा मजबुरी तर अजिबात नाहीये. कारण आजपर्यंत अशी अनेक आव्हानं बिनसत्तेच्या मजबूरी हमारी बिल्कुल नहीं है. काय होईल जास्तीत जास्त परत हम सत्ता के ऊपर डिपेंड नहीं है. जोपर्यंत माझ्यासोबत हम फिर से लड़ेंगे. शिवसेना प्रमुखांनी जोडून दिलेला साधा शिवसैनिक आहे, तोपर्यंत मी कोणत्याही संकटाला भीत नाही. मी आव्हानाला मुझे सामोरं शिवसेना जाणारा प्रमुख माणूस ने आहे. जो जोड़े त्याच्यामुळे सैनिक दिए थे कोणतेही वो मेरे आव्हान शिवसैनिक हे आज भी हैं. घाबरून त्याला पाठ दाखवणारा नाही. हे जसं मी मुख्यमंत्री पदासाठी बोलतोय तसंच मी आज और माझ्या किसी प्रकार के शिवसैनिकांना आह्वान से मैं डरने वाला नहीं हूँ. कारण का तरी मैं अपने शिवसेना शिवसैनिकों को बाळासाहेब आवाहन करता शिवसेना हूं. राहिली नाही असं काही जे आरोप करतायत त्याला सुद्धा माझ्याकडे उत्तर आहे. माझ्याकडे उत्तर आहे जो लोग ये त्या कह रहे हैं शिवसैनिकांना कि असं वाटत बाला असेल साहेब की शिवसेना की मी नहीं रही, शिवसेनेचं नेतृत्व करायला नालायक उसका आहे, उत्तर मेरे पास त्याला है. मला सांगा मी हेही पद सोडायला तयार आहे. मी शिवसेना पक्ष प्रमुख पद पण सोडायला तयार आहे. पण हे सांगणारा जो ये कहते हैं विरोधक कि नाही. मैं त्यांच्याकडे शिवसेना पक्ष प्रमुख प्रमुख रहने के आहेत. लायक नहीं हूं, तो त्यांच्या मैं उस सांगण्यावर पक्ष को भी तो उस पद को भी छोड़ने के लिए तैयार हूं. ट्रोलिंग ट्विटर फिटर ह्याच्यासाठी मी काय त्यानं मी बांधलेलं नाहीये. मी माझ्या शिवसैनिकाला बांधलेलं आहे आणि शिवसैनिक सुद्धा या भानगडीत पडणारा नाहीये. कारण तो फेस टू फेस संकटाला सामोरं जाणारा शिवसैनिक आहे. म्हणून त्यांनी सांगावं मी दोन्ही पदं सोडायला तयार आहे. पण मी मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर जर शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असेल मला आनंदाने मान्य आहे, आनंदाने मान्य आहे. पण मेरे त्याही पलीकडे जाऊन मुख्यमंत्री का केवळ पद मी छोड़ने के मुख्यमंत्री बाद अगर नको, शिवसेना का मुख्यमंत्री दुसरा कोणी बनता असला है तो तरी मुझे चालेल. बहुत खुशी पण होगी. शिवसेनेचा म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नको, दुसरा कोणी चालेल चला तेही मला मान्य आहे. पण एकदा मला समोर येऊन सांगा. अगर हे उद्धव ठाकरे इकडून तिकडून मुख्यमंत्री नाही, नहीं आमचं लेकिन काहीच शिवसेना का नाही कोई आहे. और पण मुख्यमंत्री तसं होता है नसेल, तो तर मुझे जोपर्यंत चलेगा, मुझे कोई खुर्ची दिक्कत अडून नहीं है. ठेवले, तोपर्यंत काय होणार? काहीच होणार नाही. म्हणून एकदा ठरूया, तुम्ही या किंवा तिकडनं फोन करा आणि सांगा की मैं एक बार फिर तुमचं कहता आम्ही हूं कि जो फेसबुकला लोग पाहिलं, नाराज विधायक हैं वो चॅनलच्या आए. माध्यमातून पाहिलं, फेसबुकच्या माध्यमातून पाहिलं. अगर आपने आम्हाला फेसबुक तिकडे, देखा, चैनल के यायला माध्यम से संकोच देखा, वाटतो, पण तुम्ही म्हणालात त्याच्याप्रमाणे तुम्ही आम्हाला नकोत हे स्पष्ट सांगा. मी अगर या आपके मन में क्षणाला कोई संकोच है तो आप आकर हमसे बात करें.
या क्षणाला मी मुख्यमंत्री मैं मुख्यमंत्री पद छोड़ने के लिए तैयार हूँ। बांधवांनो आणि भगिनीनो, मैं मुख्यमंत्री से पद फिर से कहता हूँ छोड़ने के लिए तैयार हूँ। आयुष्याची कमाई काय? पद नसतात. पदावरती बसल्यानंतर जे तुम्ही काही काम करता त्याच्यानंतर जनतेची प्रतिक्रिया काय असते ही आयुष्याची कमाई असते. आणि या 2.5 वर्षामध्ये जे प्रेम तुम्ही मला दिलं, कुठे झाली हो आपली भेट? पण ह्याच हम काम क्या करते हैं उस पर प्रतिक्रिया आती है, ये महत्वपूर्ण है। की उद्धवजी तुम्ही बोलताना अनेक लोगों ने मुझे बोला आमच्याशी बोलतोय असं वाटतं. हे भाग्य मला नाही वाटत ह्याच्यापेक्षा आणखी काय. लोग कहते हैं कि जब आप बोलते हैं तो हमको लगता है कि हमारे परिवार का एक सदस्य बोल रहा है, अगदी मुंबईत राहिले तरी जबकि हमारी उनसे पहचान नहीं है। नाहीये. पण या माध्यमातून जेव्हा मी तुमच्याशी बोलतोय तेव्हा तुम्ही आमच्या कुटुंबातले वाटतात. इस माध्यम के जरिए मैं आपसे बोलना चाहता हूँ, कमाई माझ्यासाठी तरी भरपूर आहे. मुख्यमंत्री पद हे तेव्हा अनपेक्षितपणाने आलं. मेरे उम्र भर की कमाई मेरे लिए भरपूर है। नाहीये. जर तुम्ही सांगाल आत्ता त्याच्यावरनं पाय उतार तयार आहे. आणि हे माझं नाटक नाही, अजिबात नाटक. मुझे आप जब कहोगे मैं आपके साथ आके बैठूंगा. असं करायचंच होतं. नाही, मला काय म्हणायचंय की तुम्ही संख्या किती कोणाकडे आहे हा गौण आहे विषय माझ्याकडे. क्योंकि ही जी काही मुझे ये कहना है कि संख्या कितनी किसके पास है ये मामला नहीं है, मैटर नहीं है. जिंकतो. मग ती तुम्ही संख्या कशी जमवता? प्रेमाने जमवता? संख्या जिसके पास अधिक होती है वो जीतता है. संख्या दटावण्या देऊन जमवता हे नगण्य असतं. पण समोर उभी केल्यानंतर डोकी मोजली जातात आणि अविश्वास ठराव मंजूर किंवा अमंजूर होतो. मी ज्यांना माझे मानतो त्यांच्यापैकी किती जण तिकडे गेलेत, किती जण माझ्या विरुद्ध मतदान करतील? नाही. एकाने जरी माझ्या विरुद्ध मैं जिन्हें अपना मानता हूं और जो लोग वहां गए हैं, जो इस वक्त गुवाहाटी में हैं या गोवा में हैं, माझ्यावरती त्यांना अविश्वास ठराव दाखवण्याची वेळ मुझे उनसे बस एक ही बात कहनी है. मी कुठेही त्या नावाचा जिन्हें मेरे ऊपर अविश्वास है वो आकर मुझे बात करें, मुझसे कहें. बस याच्यावर आणखीन काय सांगू? मी माझं मन अगर आपने कहा तो मैं मुख्यमंत्री पद छोड़ने के लिए तैयार हूँ. बांधवांना आणि भगिनींना एकच सांगेन, मैं सब कुछ अपनी तैयारी करके बैठा हूँ मुख्यमंत्री पद छोड़ने के लिए. मी सांगितलेलंच आहे की मुख्यमंत्रीपदी माझी राहायची जो प्रेम आज तक आपने मुझे दिया वो कल तक आपली भेटगाठ होईल, कल तक बनाए रखिए. प्रत्यक्ष होईल तेव्हा मात्र तुम्ही हे दाखवत असलेलं प्रेम हे सदैव असंच कायम ठेवा.